नाशिक येथील वर वधू सूचक मेळाव्यात झाल्या शेकडो मुला मुलींच्या नावाच्या नोंदण्या। नाशिक येथील वर वधू सूचक मेळाव्याची संपूर्ण बातमी ऐकण्यापूर्वी आपण आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया खालील लाल अक्षरातील सबस्क्राइबच्या बटनवर क्लिक करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा व नाशिक येथे होणारा वधूवर सूचक मेळावा संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात राज्यातील सोनार बांधवांनी हा मेळावा घरी बसल्या बघून आपापल्या योग्य मुला मुलींना पसंत करा। मेहकर वरून मी सौ दीपाली भांडेकर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे। दिनांक 26/5/2024 रोजी रविवारला सर्व शाखीय सर्व भाषीय सोनार समाज वर वधू सूचक मेळाव्याचे आयोजन केले असून यात अपंग, विधवा, घटस्फोटित, उच्च शिक्षित, अल्पशिक्षित मुला मुलींच्या नावाची नोंदणी मोठ्या प्रमाणात होत असून हजारो समाज बांधव या मेळाव्याला सहपरिवार उपस्थित राहणार आहेत। हा मेळावा भव्य होणार आहे। या मेळाव्याचे आयोजक श्री गजूभाऊ घोडके यांनी विवाहित मुला मुलींच्या पालकांना सहपरिवार उपस्थित राहण्याकरिता आवाहन केले असून संपूर्ण बातमी अवश्य बघा व आपण ह्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच संपूर्ण मेळावा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व गजूभाऊ घोडके यांनी केलेले आवाहन अवश्य ऐका। जय श्रीराम, जय नरहरी। मी गजू घोडके, ओबीसी सुवर्णकार समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, लव जिहाद संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, तसेच गोरक्षक अशा अनेक धर्माच्या कामावरती मी काम करत असतो। पण ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो। आपला सुवर्णकार समाज या राजकीय पटलावर या समाजामध्ये हा फार कमी असल्या कारणाने हा दिसत नाही, परंतु कोणीतरी याच्यासाठी लढलं पाहिजे। आम्ही एक भूमिका घेऊन निघालो त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं वाटत होतं का असं जे फूल आहे का जे झाड आहे आपण म्हणतो का ते मोठं होत नाही, परंतु हळूहळू ते मोठं झालं। आज कुठेतरी आपण सुवर्णकार या राजकीय पटलावरती येत आहोत, समाजसेवेमध्ये येत आहोत। समाजसेवा करत असताना फार काम करत असताना फार सोपं असतं, परंतु आपण ती करून पाहतच नाही, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ती फार मोठं काम आहे। मी गजू घोडके ओबीसी सुवर्णकार समितीच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत 3 मेळावे घेतले। हे मेळावे पूर्णपणे करत असताना कुठल्याही प्रकारची तयारी नाही, कुठल्याही प्रकारची योजना नाही, कुठल्याही प्रकारची मीटिंग नाही आणि अचानक अशा मी ठरवतो आणि ते मेळावे होऊन पण जातात, सर्व लोक आपले येतात। आम्ही मागच्या वर्षी संपूर्ण देशभरातून पहिला ठराव केला का 18 पगड जाती आहे, ज्या दैवज्ञ आहे, माळवी आहे, लाड आहे, आहेर आहे, अशा या आपल्या 18 पगड जाती आपल्या मुलींनी दुसऱ्या समाजामध्ये जर का लग्न केलं, त्यांनी लव्ह मॅरेज केलं असेल, परंतु एक मुलगी जरी गेली तर आपलं गाव पूर्ण नष्ट होतं। हा पिढीजात जर का विचार केला तर दुसरा एक विचार सांगतो का आपल्या मुलीने जेव्हा लग्न करून लव्ह मॅरेज करून जेव्हा जाती तिला काही वाटत नाही, तिला काही कळत नाही, तिला काही समजत नाही, त्या भावना असतात, ती वेळ असती, परंतु तिच्या वडिलांना ज्या काही वेदना होतात, त्या परिवाराला ज्या काही वेदना होतात, तिच्या वडील समाजाच्या दृष्टिकोनातून खाली मान घालतात। आणि हेच आपल्याला बदलायचं आहे का आपली एक काही मुलीने लव्ह मॅरेज केलं नाही पाहिजे, आपली एक काही मुलगी दुसरीकडे गेली पाहिजे नाही, आपल्या 18 पगड जाती 18 पगड जातीमध्ये आल्या पाहिजे। बरं, नुसताच लग्नाचा विषय नाही तर तरुण रोज आम्हाला सांगतात आम्हाला काम आहे, आम्ही काम करतो, आम्ही रोज काम करतो। अरे तरुणांनी समाजात या 18 पगड जातीच्या मध्ये जर का आपण आलात तर निश्चितच आपल्याला अनेक मुली आपल्या समाजामध्ये आहेत। तरुणांनी नुसतं लग्न सोहळ्याला येऊ नका, तरुणांनी पुढे या, तरुणांनी पुढे आलं पाहिजे। अहो मला आतापर्यंत एकाचाही फोन नाही आला का तुम्ही लग्न सोहळा कसा करणार आहात, काय पद्धत आहे। फक्त तरुणांना लग्न करायचं आहे, परिवाराला लग्न करायचं आहे, असं करू नका।
तुम्हाला काहीच करायचं नाहीये, काहीच करायचं नाही. त्या ठिकाणी मी तुम्हाला जेवणामध्ये कुठलाही 5 पक्वान देणार नाही. साधी खिचडी राहील, ती पण असली नसली तिचा विचार करू नका. लग्न सोहळा म्हणजे कुठल्याही प्रकारच्या वर्गण्या गोळा करणं हे आम्ही करत नाही, कुठल्याही प्रकारचं नाही. ज्यांनी जी मदत दिली असेल ते करतील. स्टेज वगैरे काहीच नाही. आपण स्वतःहून स्टेजवर या, स्वतःहून बसा. आपला समाज आहे, आपलाच आनंद करा. मला स्टेजवर बोलवलं नाही, मला इकडं बोलवलं नाही, माझा सत्कार केला नाही. आपण त्या ठिकाणी मी गजी गोडके खाली बसेल, आपण स्टेजवर राहा, आनंद करा. आपला समाज कसा द्विगुणित या देशामध्ये होईल, सुवर्णकाळ समाजाने आज नंतर जो कोणी मी घोडके लावतो, कोणी खरोटे लावत असेल, कोणी मंडलिक लावत असेल, कोणी अनेक वीसपुते लावत असेल, त्या मागे आपलं पहिलं नाव सोनार लावा. म्हणजे कोणाला समजतच नाही सोनार आहे का. घोडके तुम्ही कुठल्या समाजाचे, अहो मग घोडके कुठल्या समाजाचे, तर त्याच्या पुढे सोनार लावा. म्हणजे आज सोनार समाज या पटलावरती दिसेल. माझा हेतू विवाह सोहळ्याचा निश्चितच नाही. माझा हेतू एकच आहे, हा सोनार समाज हा कुठेतरी दिसला पाहिजे. या सोनार समाजाच्या अनेक समस्या आहेत. पोलिस येतात, उचलून नेतात. 1 ग्रॅम सोनं नेलं असेल तर 10 ग्रॅम म्हणतात. ते तर जाऊन द्या, पण आज धंद्यामध्ये 1 रुपया भेटत नाही. मुलांना नोकऱ्या नाही, मुलांना व्यवसाय नाही, मुलं दुसऱ्या धंद्यात नाही. सरकारी अनेक योजना आहेत, त्या आपण बाळगल्या पाहिजे. मी समाजसेवा करत असताना निश्चितच सांगतो, फक्त कष्ट करावं लागतं, झटावं लागतं, लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो. सोपं नाहीये. आपण सर्वांनी येणाऱ्या 26 तारखेला राजयोग मंगल कार्यालय, आडगाव नाका, के वाघ विद्यालय, के वाघ कॉलेज, अपोलो हॉस्पिटलच्या बाजूला या ठिकाणी सकाळी 7 वाजता ते संध्याकाळी 7 वाजोस्तर हा आपण तिथे कार्यक्रम करत आहोत. सर्व सुवर्णकार समाजाला सांगू इच्छितो, 18 पगारदातीला सांगू इच्छितो का समाज ज्या आपल्या सुवर्णकारांमधला ज्या 18 पगारदाती त्या सर्वांनी स्वतःच्या मनाने त्या ठिकाणी तुम्हाला जेवायला घरून आणायचं असेल, चटणी भाकर ती घेऊन या, आनंद करा. आनंदात त्या ठिकाणी आम्हाला बोलवतात. तिथं काय परिस्थिती आहे, तिथं राहायची सोय आहे का, तिथं खायची सोय आहे का. अरे आपण हे विचारलंच नाही पाहिजे. तिथं या, काम करा, मेहनत करा. आमचं पावती पुस्तक नाही, आम्ही कुठल्याही प्रकारचे रिकाम काम करत नाही. फक्त समाज हा एकत्र आला पाहिजे या उद्देशाने हा विवाह सोहळा घेतो. कारण विवाह सोहळ्यात जास्त लोक येतात आणि त्या ठिकाणी कुठल्याही मुला मुलींनी जायची घाई करू नका. आम्हाला कामावर जायचंय, आम्हाला ड्युटीवर जायचंय, आम्हाला, अरे तुम्हाला लग्न करायचंय तर तुम्हाला फिरावं लागेल, झटावं लागेल, यावं लागेल, काम करावं लागेल, खुर्च्या उचलावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला काम करावं लागेल. आनंद घ्या, आनंद करा, चिडू नका, रागवू नका. वंदे मातरम. जय श्रीराम, जय नरहरी.